Hello student, good morning. Me Nate madam. Students, today we have to see the activity number 3 in science 1. Science 1 मधली तिसरी ॲक्टिव्हिटीज आपण पाहणार आहोत. त्याचा एक्सरसाइज आपण पाहूया. कंप्लीट द फॉलोइंग चार्ट. ह्या चार्टमध्ये बघा आपल्याला काही इलेमेंट्स इकडे दिलेले आहेत. हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन आणि त्यांचं आपल्याला ॲटॉमिक नंबर, इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन, व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन आणि व्हॅलन्सी हा चार्ट आपल्याला कंप्लीट करायचा. काही भरून दिलेले आहेत, काही भरायचे. आता बघा हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 1 आहे. हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1 आहे आणि त्यामुळे त्याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन किती असेल तर 1 असेल. इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन इज 1 आणि त्याची व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन पण किती? 1 असेल आणि त्याची व्हॅलन्सी पण किती असेल? 1. हायड्रोजनला एकच शेल असतो आणि एका शेलमध्ये जास्तीत जास्त 2 इलेक्ट्रॉन समाविष्ट होऊ शकतात, परंतु हायड्रोजनकडे एकच इलेक्ट्रॉन आहे. हायड्रोजनला ते शेल कंप्लीट करण्यासाठी अजून एक इलेक्ट्रॉनची आवश्यकता असते आणि म्हणून हायड्रोजन दुसऱ्या इलेमेंट्सकडून एक इलेक्ट्रॉन काय घेतो? शेअर करतो किंवा मागवून घेतो, म्हणून त्याची व्हॅलन्सी किती आहे? 1 आहे. आता हेलियमकडे किती ॲटॉमिक नंबर आहे? 2. तर हेलियमकडे एकच शेल असतो, त्या शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन समाविष्ट होतात आणि त्याचा जो दुसरा म्हणजे पहिला शेल जो आहे, एकच शेल, त्या शेलची कपॅसिटी 2 इलेक्ट्रॉनला ॲक्वायर करण्याची आहे, अकोमोडेट करण्याची आहे आणि म्हणून त्याचा जो शेल आहे तो कंप्लीट आहे आणि म्हणून हेलियम कोणताही बाहेरून इलेक्ट्रॉन घेत नाही किंवा आपला देत नाही किंवा शेअरही करत नाही आणि म्हणून हेलियमची जी व्हॅलन्सी आहे ती किती आहे? 0 आणि व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन म्हणजे लास्ट शेलमध्ये असलेले इलेक्ट्रॉन ते किती? 2 आहेत. आता लिथियमचा जो ॲटॉमिक नंबर आहे तो किती आहे? 3. मग 3 मध्ये पहिल्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन? तर 2 आणि दुसऱ्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन? 1. अशी त्याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आहे. तर त्याचं लास्ट शेलमध्ये जे इलेक्ट्रॉन आहेत, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन कंटेन इन लास्ट शेल इज 1 अँड देअरफॉर व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन ऑफ लिथियम इज 1. आता लिथियमला जर लास्ट शेल कंप्लीट करायचा असेल तर त्याला बाहेरून 7 इलेक्ट्रॉन लागतील, कारण की दुसरा जो आपला शेल असतो इलेक्ट्रॉनचा, त्या शेलमध्ये जास्तीत जास्त 8 इलेक्ट्रॉन बसू शकतात जर तो शेवटचा असेल तर त्याला 8 कंप्लीट करण्यासाठी त्याला 7 इलेक्ट्रॉन हवे असतात किंवा त्याने 1 देऊन टाकला तर तो हेलियमचं हेलियमचा ॲटमचा तो स्वरूप प्राप्त करून घेऊ शकतो आणि म्हणून त्याला 7 घेण्यापेक्षा 1 देणं सोपं जातं, म्हणून त्याची जी व्हॅलन्सी आहे ती किती आहे? 1 आहे. बेरिलियमकडे किती आहेत? 4. तर त्याचे डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे. पहिल्या शेलमध्ये 2, दुसऱ्या शेलमध्ये 2, म्हणजे लास्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 2 आणि म्हणून त्याचे व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन किती आहेत? 2 आहेत, कारण की व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन म्हणजे लास्ट शेलमध्ये असलेले इलेक्ट्रॉन, तर हे 2 झाले. तर हा आपले 2 इलेक्ट्रॉन दुसऱ्या ॲटमला देऊन त्याचं पूर्ण करू शकतो आणि म्हणून याची व्हॅलन्सी आहे 2. बोरॉनकडे किती आहेत? ॲटॉमिक नंबर आहे 5, म्हणजे त्याच्याकडे 5 इलेक्ट्रॉन आहेत. त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं झालंय? 2 and 3. फर्स्ट शेलमध्ये 2 अँड सेकंड शेलमध्ये 3. तर हे 3 जे इलेक्ट्रॉन आहेत, हे 3 इलेक्ट्रॉन तो दुसऱ्या इलेमेंटला देतो आणि ते देऊन तो लिव्ह करतो आपल्या ॲटममधून आणि त्याच्या काय प्राप्त करून घेतो? हेलियमचं स्वरूप प्राप्त करून घेतो. हेलियम ह्या नोबेल गॅसचं तो स्वरूप प्राप्त करून घेतो आणि तो 3 देतो, त्याच्यामुळे त्याची व्हॅलन्सी 3 आहे आणि शेवटच्या लास्ट शेलमध्ये 3 इलेक्ट्रॉन आहे, म्हणून त्याची व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन नंबर ऑफ व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन ऑल्सो 3. आता कार्बन बघा, कार्बनकडे किती आहेत? 6 असल्यामुळे त्याचं डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे. पहिल्या शेलमध्ये 2 आणि दुसऱ्या शेलमध्ये 4. आता 4 काय आहेत? तर लास्ट शेलमध्ये असलेले इलेक्ट्रॉन आणि लास्ट शेलमध्ये जे इलेक्ट्रॉन्स असतात त्यांना आपण व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन म्हणतो आणि म्हणून यांचे व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन किती आहेत? 4 आहेत. आता हा जो कार्बन आहे, कार्बनला जर अष्टक स्थिती प्राप्त करायची असेल तर तो दुसऱ्याकडून 4 इलेक्ट्रॉन घेऊ शकतो किंवा हेलियमचं सुद्धा तो त्याच्या ॲटमची स्वरूप प्राप्त करून घेऊ शकतो. तर 4 इलेक्ट्रॉन त्याला द्यावे लागतात, म्हणजे तो 4 इलेक्ट्रॉन देऊन किंवा 4 इलेक्ट्रॉन घेऊन किंवा 4 इलेक्ट्रॉन शेअर करून तो काय करू शकतो? त्याची
जवळच्या नोबल गॅसची स्थिती प्राप्त करून घेऊ शकतो आणि म्हणून त्याची संयुजा, त्याची व्हॅलन्सी सुद्धा 4 आहे. आता इथे बघा नायट्रोजनकडे ॲटोमिक नंबर आहे 7, म्हणजे त्याच्याकडे इलेक्ट्रॉन किती आहेत? 7 आहेत. मग त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं झालं? पहिल्या शेलमध्ये 2 आणि दुसऱ्या शेलमध्ये 5. तर लास्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 5. आणि 5 इलेक्ट्रॉन असल्यामुळे त्याची संयुजा इलेक्ट्रॉन म्हणजे व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन किती झाले? 5 झाले. आणि त्यामुळे त्याची व्हॅलन्सी किती झाली? त्याची व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन 5 आहे, परंतु त्याची अष्टक स्थिती शेजारच्या नोबल गॅसची ॲटमची स्थिती प्राप्त करून घेण्यासाठी, हेलियमची स्थिती प्राप्त करून घेण्यासाठी त्याला 5 इलेक्ट्रॉन देण्याची आवश्यकता आहे. किंवा त्याच्या शेजारी कोण आहे? आणखीन निऑन आहे. तर निऑनची अष्टक स्थिती प्राप्त करून घेण्यासाठी त्याला 3 इलेक्ट्रॉनची आवश्यकता आहे. म्हणून तो काय करतो? तर 3 इलेक्ट्रॉन दुसऱ्यांकडनं घेतो आणि स्वतःची अष्टक स्थिती प्राप्त करून, निऑनची अष्टक स्थिती प्राप्त करून घेतो आणि म्हणून त्याची व्हॅलन्सी किती आहे? 3 आहे. तर अशा पद्धतीने हा चार्ट आपण पूर्ण केलेला आहे. आता आपण सेकंड क्वेश्चन पाहूया. सेकंड क्वेश्चन इज फाइंड द प्रोपोर्शन ऑफ वेट्स ऑफ एलिमेंट इन CuO. कॉपर ऑक्साईडमध्ये त्यांच्या कॉपर ऑक्साईडच्या मध्ये जे इलेमेंट्स आहेत, कॉपर आणि ऑक्सिजन, यांचं वजनी प्रमाण आपल्याला काढायचं आहे. आता वजनी प्रमाण काढण्यासाठी याच्यामध्ये जे इलेमेंट्स आहेत त्यांचे ॲटोमिक मासेस आपल्याला लागतात. आता ॲटोमिक masses of copper and oxygen are 63.5 and 16 respectively. म्हणजे कॉपरचं ॲटोमिक मास 63.5 आहे आणि ऑक्सिजनचं ॲटोमिक मास 16 आहे. Therefore, that means proportion of weights Cu and O in CuO is. आता ह्याच्याकडे किती कॉपर ॲटम आहेत? 1. आणि ऑक्सिजन पण किती आहे? 1 आहे. त्यामुळे याच्याकडे याचं वजनी प्रमाण काय झालं? कॉपरचं 63.5, Cuचं वजन किती झालं? 63.5 प्लस 16 म्हणजे 63.5 कॉपरचे आउट ऑफ अँड इज टू 16, ऑक्सिजनचे 16. आणि म्हणून कॉपर ऑक्साईडचं वजनी प्रमाण आहे 63.5 इज टू 16 इज इक्वल टू, आता आपण याला 16ने डिव्हाइड केलं तर याला 16ने डिव्हाइड केलं 63.5ला तर येईल 3.968 इज टू 16ला 16ने डिव्हाइड केलं तर काय येईल 1 अँड देअरफॉर इज त्याचं वजनी प्रमाण आलं 3.962 इज टू 1. आता 3.968 म्हणजे काय झालं? अप्रॉक्सिमेटली 4 झालं आणि म्हणून 4 इज टू 1 झालेलं आहे. म्हणून कॉपर ऑक्साईडमध्ये कॉपरचं आणि ऑक्सिजनचं प्रोपोर्शन ऑफ वेट आहे 4 इज टू 1. आता आपण थर्ड क्वेश्चन पाहूया. राईट द कटायन अँड अनायन ऑब्टेन द कंपाऊंड इन फॉलोइंग टेबल. आता इथे ह्या टेबलमध्ये आपल्याला इथं दिलेला आहे ॲम्लारी म्हणजे बेस. इथं हा जो बेस आहे, बेस आपल्याला NaOH, सोडियम हायड्रॉक्साईड KOH, पोटॅशियम हायड्रॉक्साईड, कॅल्शियम OH2, कॅल्शियम हायड्रॉक्साईड हे 3 बेस दिलेत आणि याच्यामध्ये आपल्याला कॅटायन आणि ॲनायन शोधायचे आहेत. आता सोडियम चे किती आयन आहेत? तर 1, म्हणून इथे Na+ हा कॅटायन झाला. नंतर याच्याकडे हायड्रॉक्साईडचे किती आयन आहेत? तर 1च आहे आणि म्हणून OH- असा हा ॲनायन झाला. म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईड, सोडियमचा पॉझिटिव्ह आयन आणि हायड्रॉक्साईडचा निगेटिव्ह आयन, म्हणजे कॅटायन झाले सोडियम आणि ॲनायन झाला हा OH हायड्रॉक्साईड. तसंच KOH मध्ये कॅटायन पॉझिटिव्ह आयन आहे पोटॅशियमचा आणि निगेटिव्ह आयन आहे हायड्रॉक्साईडचा, म्हणून कॅटायन आहे K+ आणि ॲनायन आहे OH-. आता कॅल्शियम हायड्रॉक्साईडकडे जर आपण पाहिलं तर किती कॅल्शियम हायड्रॉक्साईडचे कॅल्शियमचे किती कॅटायन्स असतील? तर 2 कॅटायन्स आहेत आणि त्यांना हायड्रोजनचा 1 काय लागलेला आहे? ॲनायन जोडला आहे. म्हणजे कॅटायन जे आहेत किती लागणार आहेत? आता इथे बघा आपण डायग्राम काढूया. कॅल्शियम आणि हायड्रॉक्साईडचे किती आहेत? 2 आहेत. मग आता ह्या हायड्रॉक्साईडला किती कॅटायन असणार आहे? 1. आणि ह्या हायड्रॉक्साईडला किती कॅटायन असणार आहे? कॅल्शियम. तर हायड्रॉक्साईड 2 हायड्रॉक्साईड असल्यामुळे इथे 2 हायड्रॉक्साईड कॅटायनला तिथे कॅल्शियमला इथे 2 हायड्रॉक्साईड आहेत, म्हणून इथे कॅल्शियम 2+ आहे आणि हायड्रॉक्साईडचे ॲनायन किती आहेत? तर 1 ॲनायन आहे. आता इथे बघा
हायड्रोजन क्लोराईड, हायड्रोक्लोरिक ॲसिड, हायड्रोजनचा आयन, क्लोरीनचा आयन, हायड्रोजन ब्रोमाइड, हायड्रोजनचा आयन, ब्रोमिनचा आयन, नायट्रिक ॲसिड, हायड्रोजनचं आयन 1 आणि इथे ॲनायन NO3. अशा पद्धतीने आपण हा तक्ता पूर्ण केला आहे. आता तुम्हाला ह्या 2 सायंटिस्टची माहिती विचारलेली आहे. इंटरनेटवर रूस्ट सायंटिस्ट आहे, लॅव्हॅन्जिए हा सायंटिस्ट आहे. अशा पद्धतीने आपण हा एक्झरसाइज कंप्लीट केलेला आहे. आता आपण बघूया फोर्थ एक्झरसाइज. बघा, फोर्थ एक्झरसाइजमध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे, आयडेंटिफाय द गिवन सबस्टन्स इन ॲसिड ऑर बेस फ्रॉम द फॉलोइंग केमिकल इक्वेशन. आता इथे तुम्हाला केमिकल इक्वेशन दिलेले आहे. NaOH पासून सोडियम आणि हायड्रॉक्साईड वेगळे होत आहेत. तर NaOH जो आहे तो कोण आहे? बेस आहे. आणि H2SO4 कोण आहे? तर H2SO4 हा ॲसिड आहे. आता इथे बघा, व्हॉट हॅपन इन फॉलोइंग. खायचा सोडा घेऊन त्यात लिंबाचा रस मिसळला. बेकिंग सोडा मिक्स विथ लेमन ज्यूस इज बेकिंग सोडा इज बेसिक नेचर and lemon juice is acidic nature. So due to reaction of baking soda with lemon juice form salt and sodium, salt of sodium and water. इथे न्यूट्रलायझेशन रिॲक्शन होते आणि इथे काय तयार होतं? सोडियमचे क्षार आणि पाणी तयार होतं. आता दुसरं बघा, 2 ml हायड्रोक्लोरिकमध्ये लिटमस चा तुकडा टाकला. समजा हायड्रोक्लोरिक ॲसिड असल्यामुळे लिटमसचा जो तुकडा आहे, रेड लिटमस जो आहे तो त्याचा कलर चेंज करणार नाही. पण जर ब्ल्यू लिटमस टाकला तर ब्ल्यू लिटमसचा काय होईल? रेड लिटमसमध्ये टर्न होईल. इलेक्ट्रिक करंट फ्ल्यू इन इलेक्ट्रोलिटिक पॉट कंटेनिंग डायल्यूट H2SO4. विद्युत अपघटनी घटामध्ये जर विरल H2SO4चे द्रावण घेऊन त्यामध्ये इलेक्ट्रिक करंट जाऊ दिला तर काय होईल? जर आपण H2SO4 मधून डायल्यूट H2SO4 मधून जर इलेक्ट्रिक करंट जाऊन दिला तर त्या H2SO4 मध्ये जे हायड्रोजनचे कटायन आणि SO4 चे जे ॲनायन आहेत ते फॉर्म होतील आणि इलेक्ट्रिक करंट पास केल्यानंतर डायल्यूट H2SO4 मधला हायड्रोजन गॅस जो आहे तो कॅथोडकडे कलेक्ट व्हायला लागेल आणि ऑक्सिजन गॅस जो आहे तो ॲनोडकडे कलेक्ट होईल. म्हणजेच काय? इन डायल्यूट H2SO4 cation H plus and anion SO4 are formed, and if electric current passes in the dilute H2SO4, hydrogen gas collected at cathode and oxygen gas collected at anode. तर पुढचा क्वेश्चन पहा. करेक्ट द फॉलोइंग स्टेटमेंट्स. पुढचे जे स्टेटमेंट दिले ते करेक्ट करायचे आहेत, दुरुस्त करायचे आहेत. पहिला प्रश्न बघा, त्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन म्हणजे pH मापन श्रेणीवर आम्लाची तीव्रता 0 to 7 पर्यंत वाढत जाते. तर प्रश्न काय आहे की कॉन्सन्ट्रेशन ऑफ किंवा इंटेन्सिटी ऑफ ॲसिड इन्क्रीजेस 0 to 7 ऑन pH मेजर्स. तर याचं हे उत्तर दुरुस्त करायचं आहे. इथे वाढत जाते हा शब्द आहे, आपण इन्क्रीज शब्द आहे तो डिक्रीज करायचा. कॉन्सन्ट्रेशन और इंटेन्सिटी ऑफ ॲसिड डिक्रीजेस ऑन pH मेजर्स, म्हणजे pH मापन श्रेणीवर, pH मेजर्स. फ्रॉम 0 to 7 डिक्रीजेस होतो. आता यातलं बी बघा, ब्लड इज ॲसिडिक नेचर. रक्त हे ॲसिडिक नेचर आहे असं हे स्टेटमेंट आहे. रक्त हे आम्लधर्मी आहे. तर त्याचं करेक्ट आन्सर आहे ते ॲसिडिक नाही आहे, तर ते कसं आहे? बेसिक आहे. ब्लड इज बेसिक नेचर, इट्स pH इज 7.4. ब्लड हे बेसिक नेचरचं आहे, ते आम्लधर्मी नसून ते आम्लारीधर्मी आहे आणि त्याचा pH 7.4 आहे, म्हणजे 7 पेक्षा तो जास्त आहे थोडा. आता पहा इथं सी, फॉर डिक्रीजेस ॲसिडिटी लेवल टू अवर बॉडी वी यूज लाईम वॉटर. आपण लाईम वॉटर यूज केलं पाहिजे असं म्हटलेलं आहे. आपल्या शरीरातील आम्लता कमी करण्यासाठी चुन्याची निवळी वापरतात
आता याचं उत्तर चुन्याची निवळी नसून इथे आहे कॅल्शियम कार्बोनेट, चुनखडी असं उत्तर द्यायचं. फॉर डिक्रीजिंग ॲसिडिटी लेवल टू अवर बॉडी वी यूजेस द कॅल्शियम कार्बोनेट. आपण कॅल्शियम कार्बोनेट यूज केलं पाहिजे. आता फोर्थ बघा, क्वेश्चन नंबर 4. क्लासिफाय द फॉलोइंग सबस्टन्सेस इन मोनो, डाय, ट्राय, बेसिक ॲसिडिक. म्हणजे आपल्याला काही सबस्टेन्सेस दिलेत, ते आपल्याला क्लासिफाईड करायचे आहेत. HCl आणि HNO3 हे ॲसिडिक नेचरचं आहे आणि त्यांच्यामध्ये एकच हायड्रोजन आहे, त्या म्हणून ते मोनो ॲसिडिक आहेत. H2SO4 आणि H2SO3 हे ॲसिडिक नेचरचे आहेत, त्यांच्यामध्ये 2 हायड्रोजन, त्यामुळे ते डाय ॲसिडिक नेचरचे आहेत. H3PO3 आणि H3PO4 हे ॲसिडिक नेचरचे, परंतु त्यांच्याकडे 3 हायड्रोजन असल्यामुळे ते ट्राय ॲसिडिक नेचरचे आहेत. आता हे बघा, NaOH, यातला NaOH जो आहे तो बेसिक नेचरचा आहे, सोडियम हायड्रॉक्साईड, पण त्याच्याकडे किती हायड्रॉक्साईड आहेत, तर एकच हायड्रॉक्साईड आहे, त्यामुळे तो मोनो बेसिक नेचरचा आहे. कॅल्शियम हायड्रॉक्साईड हा बेसिक नेचरचा आहे, कारण त्याच्याकडे हायड्रॉक्साईड, पण हायड्रॉक्साईड किती, त्याकडे 2, त्यामुळे तो डाय बेसिक नेचरचा आहे. आणि FeOH3 याच्याकडे 3 हायड्रॉक्साईड आहे आणि त्यामुळे तो बेसिक नेचरचा आहे, पण ट्राय बेसिक नेचरचा आहे. बघा इथे पुन्हा एकदा आपण बघू. फॉर डिक्रीज ॲसिडिटी लेवल टू अवर बॉडी वी युजेस लाईम वॉटर. आपल्या शरीरातील आम्लता कमी करण्यासाठी चुन्याची निवळी वापरतात. हे चुकीचं आहे, हे दुरुस्त करायचं आहे. फॉर डिक्रीजिंग ॲसिडिटी लेवल टू अवर बॉडी वी युजेस द कॅल्शियम कार्बोनेट. कॅल्शियम कार्बोनेट म्हणजे चुनखडी आपण वापरतो. आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. इथे काही सबस्टन्सेस दिलेले आहेत. HCl, H2SO4, HNO3, H3PO3, H2CO3, H3PO4, NaOH, CaOH2, FeOH3. तर हे आपल्याला ॲसिडिक आणि बेसिक नेचरमध्ये क्लासिफाय करायचे. त्याचबरोबर मोनो, डाय आणि ट्राय असे पण ते क्लासिफाय करायचे. आता ॲसिडिक नेचर म्हणजे ज्यांच्यामध्ये हायड्रोजन आहे तो ॲसिडिक नेचरचा असतो आणि ज्यांच्यामध्ये OH ग्रुप आहे तो बेसिक नेचरचा असतो. तर इथे HCl आणि HNO3 हे कसे आहेत, त्यांच्याकडे एकच हायड्रोजन आहे, त्यामुळे मोनो ॲसिडिक नेचरचे आहेत. H2SO4 आणि H2SO3 हे ॲसिडिक नेचरचे आहेत आणि त्यांच्याकडे 2 हायड्रोजन असल्यामुळे ते डाय ॲसिडिक नेचरचे आहेत. H3PO3 आणि H3PO4 हे ॲसिडिक नेचरचे आहेत आणि त्यांच्याकडे 3 हायड्रोजन असल्यामुळे ते ट्राय ॲसिडिक नेचरचे आहेत. आता इथं बेसिक नेचर बघा. NaOH, CaOH2, FeOH3 यांच्याकडे हायड्रोक्साईल ग्रुप असल्यामुळे ते बेसिक नेचरचे आहेत आणि याकडे एकच हायड्रोक्सिल ग्रुप आहे म्हणून हा मोनो बेसिक नेचर आहे. हा याच्याकडे 2 हायड्रोक्साईल आहे त्यामुळे हा डाय बेसिक नेचर आहे आणि याच्याकडे 3 हायड्रोक्सिल आहे त्यामुळे हे ट्राय बेसिक नेचरचे आहेत. आपण नेक्स्ट क्वेश्चन यामध्ये पाहूया. तर नेक्स्ट क्वेश्चन बघा. इथे तुम्हाला हळद, टर्मरिक दिलेली आहे आणि लिंबाच्या रसामध्ये ती टाकायची आणि साबणाच्या पाण्यामध्ये ती टाकायची आणि तुम्हाला रंग कसा बदलतोय ते विचारलेलं आहे. एक पांढरा कागद घ्या, थोडीशी हळद घेऊन ती पाण्यात मिसळून पेस्ट बनवा आणि एखाद्या कापसाच्या बोळ्याने किंवा ब्रशने ती कागदावर लावा आणि कागद सुकवा. आता एका वाटीत लिंबाचा रस घ्या आणि दुसऱ्या वाटीत साबणाचे पाणी घ्या. म्हणजे आपण हळदीचा लिटमस पेपर तयार करायचा आणि टेस्ट घ्यायची. तर हळदीचा जो पेपर तयार झाला आहे तो आपण लाईम ज्यूसच्या पाण्यात टाकला तर त्याचा कलर येलो राहतो, परंतु आपण साबणाच्या पाण्यामध्ये टाकला तर तो रेड होतो. आणि हे आपल्याला विचारले तसे प्रयोग करून बघा. हळद ही कोणत्या प्रकारचा दर्शक आहे, तर ही नॅचरल इंडिकेटर आहे. हळद ही नॅचरल इंडिकेटर आहे. अशा पद्धतीने आपण थर्ड आणि सेकंड असे थर्ड आणि फोर्थ हे 2 ॲक्टिव्हिटीज कंप्लीट केल्यात. आता नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण जी टेस्ट आहे ती टेस्ट कंप्लीट करणार आहोत. ओके स्टुडंट, तुम्हाला आजचं व्हिडिओ लेक्चर आवडलं का? जर आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू.